नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. तर आपल्या नाही का आता आपले नवरात्र सुरू होते. तर नवरात्रामध्ये आपण कोणत्या आपण देवीच्या सेवा आपल्या कुलस्वामिनीच्या सेवा वगैरे करणार आहोत. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर आपण आपण आपल्या नाही का घरामध्ये कलश स्थापना करणार आहोत. मंगल कलश स्थापना तर ती कशी करायची? तर कलश कशाच्या ह्याच्यासाठी करायचा? तर आपल्या कुलस्वामिनीचे नाही का वास व्हावा घरामध्ये, मग आपण कुलस्वामिनीच्या नावानेच आपण हा कलश स्थापना करणार आहोत. तर हा कलश आपण घटस्थापना होणार आहे त्या दिवशी आपण हा कलश स्थापना करणार आहोत. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे? तर असं काही साहित्य नाही आहे, जे आपल्या घरामध्ये जे अवेलेबल आहे साहित्य त्याचंच आपण बनवणार आहोत, म्हणजे कलश स्थापना करणार आहोत. तर एक आपला तांब्या घ्यायचा आहे. आणि आपल्याला लागणार आहे अक्षदा, म्हणजे तांदूळ घ्यायचे आहे. तो तांदळामध्ये आपण हळदी कुंकू टाकून घ्यायचा आहे. आणि आपण त्या कलशामध्ये नाही का कलशामध्ये टाकण्यासाठी आपल्याला सुपारी, नंतर ना आपलं 1 रुपयाचं नाणं पाहिजे आणि हळदी कुंकू टाकायचे. आणि आपल्याला एक नारळ पाहिजे, श्रीफळ म्हणजे नारळ पाहिजे. आणि त्याच्याभोवती आपण विड्याची पानं पाहिजेत. आपल्याला 5 विड्याची पानं घ्यायची आहेत. आणि हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर हे सगळं साहित्य काय आपल्या घरामध्ये असतेच आहे. तर आपण हा कलश स्थापना आपल्या मंदिरामध्ये म्हणजे ह्या 9 दिवसामध्ये आपण जर घट बसवत असाल तुमच्या घरामध्ये कसं आपण एकाच ठिकाणी घट बसवतो. तर तुमच्या आता म्हणजे मोठे जे आपल्या घरामध्ये आपले म्हणजे मोठे दीर जाव आहेत, तर त्यांच्या घरी आपले नाही का कुलाचाराप्रमाणे त्यांच्या घरी ते देव वगैरे आपले जातात. तर ते आपल्या कुलस्वामीचे टाक वगैरे तर त्यांच्या घरी असतात. तर त्यांनी घटस्थापना तर त्यांच्या घरी होणार. तर तुम्हीही नंतर तुमच्या घरी घटस्थापना नाही होणार, पण तुम्ही ही कलश स्थापना करू शकता. तर यासाठी ज्यांच्या घरी नाही का नाही आहे घटस्थापना, तर आपण काय करायचं आहे, एक पाट घ्यायचा आहे. पाठावरती नाही का पाठावरती करा तुम्ही हे, किंवा आपल्या देवाऱ्यावरती करा. कारण आपल्या देवांच्या नाही का आपल्या डाव्या साईडला आणि देवांच्या उजव्या साईडला हा कलश ठेवायचा आहे. आणि आपल्या मंदिराचं तोंड आग्नेय कोपऱ्यामध्येच आपल्या घरामध्ये असते. तर बरोबर कलश आपला आग्नेय कोपऱ्यामध्ये म्हणजे देवांच्या उजव्या साईडला येतो कलश. तर आपण हा तिथं कलश स्थापना करणार आहोत. नाहीतर आपण नाही का एखादा पाटाचा चौरंग वगैरे घ्यायचा, त्याच्यावरती नाही का लाल वस्त्र अंथरून मग त्याच्यावरती आपण एक नाही का डिशमध्ये अक्षदा ठेवायच्या. त्याच्यामध्ये त्याला हळदी कुंकू वगैरे व्हायचं अक्षदांना. नंतर ना आपण हा कलशामध्ये आपण पाणी भरून घ्यायचं. कलश पूर्ण भरलेला घ्यायचा. नंतर पाण्यामध्ये अक्षदा व्हायच्या, हळदी कुंकू व्हायचं. नंतर एक सुपारी व्हायची आणि एक नाणं घ्यायचं. 1 रुपयाचं 2 रुपयाचं नाणं आपण त्याच्यामध्ये टाकायचं. आणि त्याच्यावरती नंतर आपण हा नारळ ठेवायचा. नारळाच्या आधी आपण विड्याची 5 पाने लावून घ्यायची आणि मग नारळ ठेवायचा. आणि मस्त असं त्याला हळदी कुंकू लावायचं. म्हणजे आपण आपल्या कुलस्वामिनीला कसं लावतो, देवीला कसं लावतो, असं मस्त असं गोल असं हळदी कुंकवाचा असा गोल करायचा, हळद वगैरे लावायची. आणि तो कलश स्थापना तिथं आपण करायची. व कलश स्थापना करताना नाही का पूजा करायची, आपण देवीचं नाही का नामस्मरण करायचं. आणि हा कलश आपण तिथं ठेवायचा. आणि का आपण देवीचं स्वरूप देतो त्यासाठी नाही का, मग ते आपण नाही का ते देवीचं स्वरूप देतो. तर त्याला नाही का आपल्याकडं माहिती मार्केटमध्ये ते मिळतं. नंतर डोळ्यांचं नाकचं वगैरे ते भेटतं, तेही तुम्ही लावू शकता. आणि ते नाही लावलं तरी चालेल. असं नाही का कलश असं नारळ ठेवला तरी चालेल त्याच्यावरती. आणि वरती आपण फूल व्हायचं, किंवा फूल ठेवा किंवा वेणी ठेवा. असं नाही का असं कोणत्याही प्रकारे तुम्ही असं करू शकता. तर हे सगळं केल्यानंतर आपण पूजा वगैरे करायची. नंतर आपण त्या कलशाला म्हणजे कलशाला आपण स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर ना स्वस्तिकच्या बाजूला कुंकवाच्या नाही का अशी 5 लाईन वाढायच्या आहेत अशा. आणि ह्या लाईन वळल्यानंतर ना आपण ह्या अशी कलश स्थापना करायची आहे. तर ही कलश स्थापना केल्यानंतर नाही का म्हणजे सगळ्यांना असा प्रश्न पडतो की काय कायच्या घरामध्ये म्हणजे आपण पहिली कुलदेवीचं कलश स्थापना केलेली असते. तर तुम्ही तेही नाही का ते नारळ वगैरे खराब झालेला असेल किंवा ते उगवलेलं असेल, तर आपण आपल्या नाही का आपल्या बागेमध्ये आपल्या शेतामध्ये तो नेऊन लावला तरी चालेल. किंवा तो मधीच खराब झालेला आहे तर तो आपण पाण्यामध्ये सोडायचा आहे. तर अशा प्रकारे नाही का. आणि हे आपण म्हणजे बदलू शकतो नाही का. आपण हे नंतर कधी चेंज करायचं, त्यातलं पाणी हे कलशातलं तांब्यातलं तर पाण्याचं, किंवा त्या आपली विड्याची पानं आहे तर त्याचं काय करायचं. तर आपण काय करायचं आहे, एक साधारण
5-6 दिवसानंतर नाही का आपण ते पाणी बदलायचं आहे, ते पाणी आपण दुसऱ्या झाडांना घालायचं आहे, नंतर नवीन पाणी भरून घ्यायचं ना. आणि कलशमधला तो नारळ आहे तो साईडला ठेवायचा. खाऊची पानं ही आपण ती बदलायची आहे, ते नंतर नाही का ठेवून द्यायची झाडाच्या खाली वगैरे, आणि दुसरी ठेवू शकता तुम्ही. आणि नंतर ना आपण ते कलशामध्ये दुसरं पाणी भरायचं व ते नाणं आणि सुपारी आहे तेही आपण पाणी जेव्हा आपण चेंज करणार म्हणजे बदलणार तर तेव्हा ते आपण काढलेलं असते साईडला, तेच आपण नंतर त्याच्यामध्ये टाकून ठेवायचं. आणि नंतर ना मग तोच कलश हायाचा ठेवायचा. नंतर तांब्याचा आपला तांब्या असतो तो नाही का म्हणजे थोडासा नाही का असं खराब होतो, त्यालाही तुम्हाला साफ करायचं असलं तर तुम्ही करू शकता. तेव्हा हे जे साधारण 5-6 दिवसानंतर केलं तरी चालेल नाही का, हे बदललं तरी चालेल. तरी हा बदलायचा कलश व्यवस्थित असा मांडायचा नंतर हायाचा डिशीमध्ये. आणि त्याचे खालचे तांदूळ अक्षत असतात ना त्याही वाटत आपल्याला बघा खराब झालेत किंवा नाही का थोडं पाणी वगैरे सांडल्यानंतर नाही का थोड्याशा खराब होतात, तर त्याही आपण पक्ष्यांना द्यायच्या म्हणजे पक्षी खाऊन जातील असं नाही का, अशा ठेवायच्या. आणि आपण दुसऱ्या अक्षतही घेऊ शकतो. आणि तुम्हाला पक्ष्याला नाही झालं तर त्याच्यामध्ये आपण खीर वगैरे नाही का प्रसादाचं थोडं काही बनवू शकतो. ते बनवू शकतो व त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या नवीन अक्षतही ठेवू शकतो. तर आपण हे कशासाठी करतो तर आपल्या घरामध्ये नाही का कुलस्वामिनीचा वास होण्यासाठी. आपल्या घरामध्ये आता कुलदैवत आपल्या पूर्वजांकडं म्हणजे घरच्यांकडं आहेत, मोठ्यांकडं आहेत नाही का आपले, किंवा सासरे गावाला ते सगळं करतात. तर आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवा कोणत्या प्रकारे करू शकतो तर आपण ह्या प्रकारे हे आपल्या घरामध्ये नाही का कलश स्थापना करून आपण ही कुलस्वामिनीची सेवा करू शकतो. म्हणजे असं म्हटलं गेलं आहे नाही का आपलं ग्रामदैवत कुलदैवत ह्यांची आपण नित्यनेमानं सेवा केली पाहिजे. आपण कोणत्याही देवाला मानत असो नसो पण आपल्या घरामध्ये जे कुलस्वामींचं नाही का कोणत्याही रूपाने वास असला पाहिजे. तर अशा प्रकारे हे आपण कलश स्थापना करणार आहोत. तर हे कलश स्थापना केल्यानंतर नाही का आपल्या घरामध्ये एका प्रकारे देवीचा आपल्या वासच होणार आहे. आपलं तर हे नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे 9 दिवसामध्ये आपल्या घरी लक्ष्मी माता आपल्या पूर्ण घरामध्ये वास करत असते. तर आपल्याला कोणताही असा शुभ दिवस नाही का कलश स्थापनेसाठी शुभ दिवस बघायची काही गरज नाही. तर ह्या दिवसामध्ये तुम्ही घटस्थापना त्या दिवशी केला, मंगल कलश स्थापना केली तरी चालेल. नाहीतर या दिवसामध्ये नाही का कुणाला काही प्रॉब्लेम असते घरामध्ये नाही का मासिक धर्म वगैरे असतो तर तेव्हा त्यांना नाही जमलं म्हणजे घटस्थापने दिवशी काय 1-2 दिवस झाले 3 दिवस झाले तर नाही जमलं, तर पूर्ण ह्या 9 दिवसामध्ये कधीही तुम्हाला नाही का तुमच्या घरामध्ये जसं ॲडजस्ट होईल त्या दिवशी तुम्ही हा कलश स्थापना करू शकता. आणि म्हणजे काहीच प्रॉब्लेम झाला असेल तर आपल्याला नाही जमलं ह्या 9 दिवसामध्ये तर तुम्ही आधीमध्ये म्हणजे कोणत्या वारी तर मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही कलश स्थापना करू शकतो. कारण मंगळवार आणि शुक्रवार हे आपले देवीचे वार आहे तर ह्या दिवशी आपण ही कलश स्थापना करू शकतो. कारण आपल्याला जेवढं होईल एवढं ह्या 9 दिवसामध्ये आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायची आहे, आपल्या कुलदेवताची सेवा करायची आहे. कारण आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीचा वास होणार आहे या 9 दिवसामध्ये. तर ह्या 9 दिवसामध्ये ही एक अत्यंत नाही का देवीला आपल्या आवडणारे असे प्रिय सेवा आहे. तर तुम्ही ही कलश स्थापना नक्की करा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की व्हिडिओला आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारे आपले नाही का कलश स्थापना म्हणा आणि अजून नाही का अजून काय काय आपल्या ज्या सेवा आहेत आपल्या ज्या 9 दिवसामध्ये कुलस्वामिनीच्या सेवा आहेत, नंतर नामस्मरण म्हणा, त्यांची पूजाविधी, आरती वगैरे हेही आपण 9 दिवसामध्ये नाही का कंटिन्यू करायचे आहे. तर ह्या प्रकारे आपण आपल्या नाही का कुलदेवीचा वास करत असतो, आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करत असतो तर आपल्या घरामध्ये खूप शांतता समाधान, आपल्या कोणत्याही कामामध्ये आपला अडथळा येणार नाही किंवा आपलं कोणतंही काम नाही का मार्गी लागण्यासाठी नाही का आपल्याला उमेद म्हणजे काय म्हणतात आपल्याला मार्गी लागण्यासाठी नाही का आपले मार्ग मोकळे होतात. काय काय बोलतात नाही का तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा वास पाहिजे म्हणजे आपण ह्यामुळे आपले कोणत्याही कामामध्ये आपले अडथळे वगैरे येणार नाही तर आपली सगळी कामं नाही का सोयीस्कर होतील. तर यासाठी आपण आपल्या सगळ्या घरामध्ये ग्रामदेवतांचाही आपण पूजाविधी करतो. नंतर आपल्या घरामध्ये आपले जे घरामध्ये देव आहे त्यांची पूजाविधी करतो. तर आपण कुलस्वामिनी आहे जे कुलदेवत आहे त्याची आपण सेवा केली पाहिजे. तर आपण नाही का कुलस्वामिनीचं आपलं कुठेही असेल तर ह्या 9 दिवसामध्ये आपण तिकडं नाही जायचं. कारण तिथं खूप अशी प्रचंड गर्दी असते 9 दिवसामध्ये. सगळी नवरात्रमध्ये नाही का असं ज्या म्हणजे नवरात्र शक्तिपीठाकडे जातात ना दर्शनासाठी नाही का ह्या दिवसामध्ये, तर आपण नाही जायची गरज. कारण ह्या 9 दिवसामध्ये देवीच आपल्या घरी आलेली असते. कारण देवीचाच आपल्या घरी वास असतो. तर तिथं जाऊन आपण काय करणार तर हिथंच आपण सेवा सगळ्या करायच्या आहेत. घरामध्येच आपल्या नाही का सुख शांती समृद्धी नाही का नांदला असा आपण प्रयत्न करायचा आहे. तर या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये कसं मंगलमय वातावरण होईल, आपल्या घरामध्ये शांतता लाभेल हे आपण बघूया.